नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मागाव तालुक्यातील विजोरा इथे प्रेमी युगुलाची आत्महत्या, पोलीस तपास सुरू। उरुळी देवाची इथे भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेच्या वतीने अण्णा हजारेंच्या जाहीर सभेचं आयोजन। मनसर ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्गालगतची अतिक्रमण धडक कारवाई करून काढली, कार्याचं होतंय मोठं कौतुक। आणि बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणावरती स्टिंग ऑपरेशन करणं पडलं महागात, मुकीन अहमदसह 3 जणांना अटक। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महागाव तालुक्यातील विजोरा येथील स्वर्गीय नानाराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये 9वी मध्ये शिकत असलेल्या संतोषी मुरमुरे आणि रोजमजुरी करणाऱ्या देवीदास खंदारे या अल्पवयीन प्रेमी युगलांनी आत्महत्या केली आहे। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। महागाव तालुक्यातील बिजोरा येथील स्वर्गीय नानाराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेल्या संतोषी वसंता मुरमुरे आणि रोजमजुरी करणाऱ्या देवीदास नागोराव खंदारे या अल्पवयीन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 10च्या सुमारास उघडकीस आली आहे। नेहमीप्रमाणे घरचं काम आटोपून शनिवार असल्यानं सकाळच्या सत्राकरता सकाळी संतोषी शाळेमध्ये गेली। सोबत मैत्रिणी असल्यानं संतोषीनं देवीदासला भेटण्यासाठी लघुशंका करण्यासाठी जाते असा बहाणा मैत्रिणींना केला। मात्र संतोषी परत न आल्यानं मैत्रिणी तिला पाहण्यासाठी गेल्या। तिथे शाळेमागील नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये अंजनाच्या झाडाला देवीदास लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, तर संतोषी जमिनीवरती आडव्या अवस्थेमध्ये त्याच्या पायापाशी पडलेली दिसली। त्यावरून घाबरलेल्या संतोषीच्या मैत्रिणींनी ही बाब आपल्या शाळेमधील शिक्षकांना सांगितली। शाळेमधील शिक्षकांनी गावामधील प्रतिष्ठित नागरिकांना ही बाब तात्काळ कळवली। यावेळी घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला, तर यावेळी पंचनामा करत असताना इथे उंदीर मारण्याचे विषारी औषध आढळून आले। या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे। दरम्यान पुढील तपास महागावचे पोलीस करतायत। फिरोज पठाण, सी 24 तास, यवतमाळ। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दर रविवारी जनता दरबाराचं आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघामधील विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी केलंय। या दरबारास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। हडपसर विधानसभा मतदारसंघामधील विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी दर रविवारी हडपसर मतदारसंघामधील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलंय। हा दरबार सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये भरवण्यात आला होता। यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी थेट जनतेशी संवाद साधलाय। जनता दरबारामध्ये माळवाडी, काळेपडळ, हडपसर गाव, सय्यदनगर, मगरपट्टा, मांजरी, केशवनगर, मुंडवा, ससाणेनगर या भागामधनं मोठ्या प्रमाणात आपल्या समस्या घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिक आले होते। समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात इथे झाली होती। नागरिकांनी आपल्या समस्या मनसोक्तपणे आमदार योगेश टिळेकर यांच्या समोर मांडल्यात। आमदारांनी राबवलेल्या या उपक्रमाचे नागरिकांमधनं मोठं कौतुक होत आहे। म्हणजे बऱ्याच महिलांचं असं आहे की घरं बांधण्याची खूप गरज आहे आणि खचली गेलेली आहेत ती घरं। आणि एवढ्या वेळेस आम्ही बँकेत गेलो, एवढं हे केलं सगळ्यांपाशी की आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगा, कोणी सांगितलं नाही। इथे आल्याच्यानंतर आमचे जी म्हणजे प्रॉब्लेम होते त्याचं खरंच समाधान झालं। ते स्वतः म्हटलेलं होतं की मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला जे काही फॅसिलिटी आहे पुढची ती अवेलेबल करून देतो। लोहिया गार्डनमध्ये सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये भरपूर धूर असतो। बाजूला झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या त्या चुली पेटवतात, त्यामुळं सगळं गार्डन त्या धुराने भरलेलं असतं। त्यामुळं
सगळ्या गार्डनमध्ये धूर असतो. सगळे लोक ऑक्सिजन पार्क म्हणून तिथं पाहतात, तिथे फिरायला येतात. आम्ही योगा करत असतो, पण सगळं धुराने तो भरलेला बाग असतो. त्यामुळं आमदार साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालून त्या ज्या चुली बंद कराव्यात आणि त्यांना गॅस कनेक्शन द्यावं अशी माझी मागणी आहे. यावेळी आमदार योगेश टिळेकर सी24 तासशी बोलताना म्हणाले की माझ्या मतदारसंघामधील नागरिक विविध समस्या इथे घेऊन येतात. नागरिकांच्या महापालिका स्तरावरील रेशनिंगच्या तसेच अनेक समस्या आहेत. या सर्व अडचणींचे निराकरण करण्याचा माझा मानस राहील. नागरिकांच्या समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. दर रविवारी या जनता दरबारामध्ये येऊन आपल्या समस्या मांडा आणि मी त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि मी स्वतः या विधानसभेचा लोकप्रतिनिधी या नात्याने जनता दरबाराचं आयोजन या ठिकाणी गेली 3 आठवड्यापासून मी सुरू केलेलं आहे. आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद याचा अर्थ असा आहे की त्यांनी मागच्या रविवारी केलेल्या समस्यांचं निराकरण त्यांचं झालेलं असल्यामुळे आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. मला समाधान वाटतं की मी ज्या नागरिकांनी मला ज्या अपेक्षांना भावनेनं मला मतदान करून या विधानसभेचा आमदार म्हणून निवडून दिलं त्याच्या पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि मला पुन्हा एकदा आनंद वाटतो की या मतदारसंघामध्ये अनेकांना असं वाटलं की आमदार कोंढव्यामध्ये राहतात, त्यांना संपर्क कसा करावा. गेली 3 वर्षसुद्धा लोक माझ्याकडे यायचे. मी माझं विधानसभेमधलं माझं कार्यालयसुद्धा हडपसरमध्ये सुरू केलं होतं, परंतु लोकांना निश्चितपणे भेटण्याची वेळ अवश्य माहिती व्हावी आणि त्या निमित्तानं लोकांना त्यांचा संवाद माझ्याशी व्हावा. आणि म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी मी 24 फेब्रुवारीला या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि जनता दरबार सुरू केलेलं आहे. नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत, महानगरपालिका स्तरावरच्या आहेत, महाराष्ट्राच्या वितरण व्यवस्थेच्या आहेत, रेशनिंगच्या आहेत, वैयक्तिक पोलिटिशियनच्या आहेत. परंतु मला आनंद वाटतो की नागरिकांना सार्वजनिक अडचणीबरोबर वैयक्तिक अडचणीसुद्धा माझ्याशी शेअर करतात. याचा अर्थ असा आहे की नागरिकांना मी त्यांच्या घरचा आपला माणूस आपला आमदार मानतो आणि प्रत्येकाचं काम व्हावं या अपेक्षेनं माझे सर्व पदाधिकारी, माझे सर्व ऑफिसचे कार्यालयातले कार्यकर्ते सगळे प्रामाणिकपणे काम करतात. आणि निश्चितपणे याचा नक्की फायदा, या जनता दरबाराचा फायदा माझ्या विधानसभेतला जो सामान्य नागरिक आहे ज्याला कोणाचा आधार नाही अशांना नक्की होईल. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नक्की जनतेला आवाहन करेन की आपल्या कुठल्याही अडीअडचणी असतील, माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आहेत, परंतु तुम्हाला जर कार्यकर्त्यांकडनं काम झालं नाही तर मी सुद्धा दर रविवारी 9 ते 1 या वेळामध्ये जनतेशी संवाद साधणार आहे. तुम्ही थेट माझी संपर्क करा, तुमच्या कामांचा अडचण मला लेखी स्वरूपात द्या आणि तुमचं काम नक्की आपला मुलगा आपला आमदार नक्की करेल असं एक आश्वासन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. मी आपल्या चॅनलचं सुद्धा मनापासून आभार मानतो की जनतेमध्ये काम करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या गोष्टीसुद्धा जनतेसमोर याव्यात आणि जनतेला त्याचा फायदा व्हावा या भूमिकेतनं तुम्ही या ठिकाणी आलात आणि आज आपल्या जनता दरबाराचा बातमी आपण करतात. त्याबद्दल मी या आपल्या चॅनलचं सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो. आपण ही बातमीद्वारे आपण सुद्धा नागरिकांना आवाहन करावं की या चांगल्या उपक्रमाचा आपण फायदा घ्यावा, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या अडीअडचणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात या भावनेतनं केलेलं हा काम. आता तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा येऊन या ठिकाणी आपली कामं यांनी त्यांनी सांगितलेली आहेत. त्याचा अर्थ असा की हा पक्षाविरुद्ध कार्यक्रम आहे, नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी कार्यक्रम आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा आपण नागरिकांना आवाहन करावं की आपली कुठली अडीअडचण असेल, वैयक्तिक असूयात किंवा सार्वजनिक जीवनातली असूयात, ती माझ्यापर्यंत पोचवावी अशी आपण सुद्धा व्यवस्था करावी अशी मी माझ्या परिवाराच्या वतीने मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जारकरवाडी येथे बचत गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वयंरोजगार याबाबत विविध योजनांची माहिती यावेळी महिलांना देण्यात आली आहे. या प्रसंगी महिलांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. ग्रामीण भागामधील महिलांनी कुटुंब आणि स्वतःच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी तरुणींनी बचत गट आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन करिअर साधलं पाहिजे. आपल्या अंगामधील सहनशीलता, चिकाटी, कष्टाची तयारी मोठी असते. याचा उपयोग करून आपले आणि आपल्या कुटुंबाबरोबर गावाचंही जीवन समृद्ध करता येईल असं प्रतिपादन जारकरवाडी गावाच्या सरपंच ॲडव्होकेट सौ रुपालीताई भोजणे यांनी व्यक्त केलंय. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बचत गट मेळाव्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमामध्ये महिलांना रोजगाराबाबत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ग्रामपंचायत जारकरवाडीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई ढोबळे, नंदा लबडे, मुक्ता काकडे, सुवर्णा जारकड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलंय. यावेळी प्रसिद्ध महिला सक्षमीकरण व्याख्यात्या शारदाताई मुंडे यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीवरती भाष्य करत उपस्थित महिलांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. टाकणारी आई आहे म्हणून आजही लेकरू मोठं झाले, बाळाला बाळ झाले, पण ज्या घरात आहे ना आई, तोपर्यंत दाराची कडी वाजत नाही, आई घरात निजत नाही. आणि म्हणून त्या घरात आई आई आणि त्या घरातली आई लेकराला वाटते आई आहे माझी घरात, आई आहे माझी घरात. आणि जोपर्यंत आहे ना तोपर्यंत किंमत. एकदा का गेलं माणूस पाखरू, कुणी असू दे नातं, कुठलाही कुटुंबातलं नातं जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत आहे ना. काय नंतर भेटतंय. पण सांगू, इथून चाललेली वेळ कुणीही कोट्याधीश विकत घेऊ शकत नाही. इथून चाललेली वेळ कुणीही कोट्याधीश विकत घेऊ शकत नाही. तसंच आईला दिलेल्या पहिल्या श्वासाची साक्षीदार आई कुणी विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आईला कुणी विकत घेऊ शकत नाही. आई बाप विकत घेणारा अजून माणूस जन्माला आला नाही. एका घरात आईने तुम्हाला सांभाळले, 4-4 लेकरं झाली. आई कधी म्हणली नाही रे जागा नाही घरात, दोघांनी बाहेर झोपा, दोघांनी घरात झोपा, म्हणली का आई? एकच भाकरी आहे रे, मीच खाऊन घेऊन तुम्हाला देणार नाही, नाही म्हणली रे आई, नाही म्हणली. आजही तुमची ढाल आहे आई. आज तुम्हाला काही संकट येऊ द्या, ज्या घरात आहे ना आई ते संकट निवारण झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण आईच तशी आहे. आई मायेचा सागर, आई मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई बाप माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तळपत्या उन्हात, रणरण त्या रानात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. पण लक्षात ठेवा, या प्रसंगी BK माने सर, नजन सर, निहारिकाताई यांनी दूध, फळे, भाजीपाला यावरती आधारित प्रक्रिया उद्योगांची, तर सौ संगीता वाळुंज यांनी बचत गट काळाची गरज या विषयावरती उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलंय. या निमित्तानं ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला या अबला नसून त्या सबला आहेत. स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही आणि होऊ देणार नाही. शौचालयाचा नियमित वापर करू, हुंडा देणार नाही आणि घेणारही नाही, अशी शपथ या प्रसंगी उपस्थित महिलांनी घेतली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा ढोबळे यांनी केलंय, तर अलकाताई मनसरे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. युवतींच्या कुटुंबामधील स्थान, राष्ट्रीय जडणघडणीमध्ये महिलांचं स्थान, बदलती जीवनशैली आणि महिला उद्योजकतेमध्ये महिलांचं स्थान आदी विषयावरती यावेळी गटचर्चा करण्यात आली. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ
फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेच्या वतीनं अण्णांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध समस्यांच्या संदर्भात 23 मार्च पासून दिल्ली येथे अण्णा हजारे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर यावेळी अण्णांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय। उद्योगधार्जिणे सरकार आलं असल्यामुळे देशामध्ये आजपर्यंत 22 वर्षात 22 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। उद्योजकांचे कोट्यावधींचे कर्ज माफ केले जात आहे, मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केलं जात नाहीये, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केलाय। उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेच्या वतीनं अण्णांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। देशामधील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल या विविध मागण्यांसाठी 23 मार्च पासून दिल्ली इथे अण्णा हजारे हे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे बोलत होते। यावेळी या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक दिलीप भाडळे, बाबासाहेब ढोके, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, माऊली राजमाने, राधेश्याम जगताप, शेवाळेवाडीचे सरपंच अशोक शिंदे, चित्रपट निर्माते अशोक घवटे, निवेदक अविनाश घुले आदी मान्यवर उपस्थित होते। अण्णा हजारे माध्यमांशी बोलताना म्हणाले की अरविंद केजरीवाल यांनी पक्ष काढला तेव्हा आमचा मार्ग वेगळा झाला। सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून द्यावा, अनेक वर्षांपासून रखडलेले किसान पेन्शन बिल पारित करावं, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करून ते कायदा करून घेतले। सरकार मात्र आश्वासन देत आहे, मात्र नोटाबंदी, GSTच्या पलीकडे काहीच करताना दिसत नाहीये। नागरिकांच्या खात्यामध्ये 15 लाख तर सोडाच, पण 5 रुपये पण अद्यापपर्यंत जमा झाले नाहीयेत, असा संताप अण्णांनी यावेळी व्यक्त केलाय। या प्रसंगी एक मिस कॉल देऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे पेन्शन बिल, किसान पेन्शन बिल अनेक वर्ष संसदेत पडलेले आहेत, ते यांना महत्त्वाचं वाटत नाही। नोटबंदी महत्त्वाची वाटते, GST महत्त्वाची वाटते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणी बोलत नाहीत। ते बिल पडलेले, आमचं म्हणणं आहे की ते बिल लागू करा। शेतकऱ्यांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन जे बिल आहे, किसान पेन्शन बिल लागू करा। अशा या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, हे फक्त कर्जमाफीतून प्रश्न सुटणार नाही, पण कर्जमाफी होणं का झाली पाहिजे। आम्ही म्हणतो सगळं झालं, आणि हे सगळं झाल्यानंतर हे जर निर्णय झाले आणि एकदा जर देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, फक्त एकदा, तर पुढं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवेल। आज त्याच्या मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत नाही, ते घ्यायला लागतील। दुसरा, बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो औद्योगिक क्षेत्राने खऱ्या अर्थाने सुटणार नाही, तो शेतीतूनच सुटेल बेरोजगारीचा। तर अशा ह्या प्रश्न घेऊन, आणि तिसरा आहे की निवडणूक पद्धतीत बदल, राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल। आता वातावरण खूप सुंदर तयार झालं देशभर, आम्ही कुठं गाजावाजा केलेलं नाही, पण 23 मार्चला दिल्लीमध्ये तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल, आपल्या खर्चाने आलेले लोक पाहायला मिळतील। आणि काही लोक म्हणत होते आता तुमच्याबरोबर अरविंद केजरीवाल नाही, तुमच्याबरोबर किरण बेदी नाही, तुमच्याबरोबर जनरल VK सिंग नाही। आम्ही म्हटलं काय गरज नाही, उलट ते असले तर आम्हाला बाधा आली असते।
आता नवीन जे लोक जोडतात हे त्यांच्यापेक्षा सुंदर, कारण आता अफिडेविट करून घेतो ना आपण सगळे, चारित्र्यावर आधारलेलं आंदोलन. तर अशा दृष्टीने आता हे सगळे तयारी चाललेली. ठिकाणी जी अण्णांची सभा घेण्यात आलेली आहे, तर ही सभा केवळ सभा म्हणून नाही, तर ह्या ठिकाणी खेडोपाड्यामध्ये जे शेतकरी वर्ग आहे यांच्यासाठी एक खास सभा आहे. कारण बऱ्याच जणांना ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी माहीत नाही आहे, आणि ती पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळं शेतकरी वर्ग पण चिंतेत आहे की बाबा आपण आता नक्की काय करणार. तर त्याला दिशा देण्यासाठी हे जे आंदोलन अण्णांनी छेडलेलं आहे त्याची पूर्ण जबाबदारी अण्णांनी एकट्याने घेऊन उपयोग नाही, तर तुम्हा आम्हासारख्या सर्व तरुणांनी किंवा प्रत्येक क्षेत्रातील जनतेने घेतली पाहिजे. आणि हे चांगल्या पद्धतीने आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडून गावोगावी प्रत्येक घरापर्यंत हा अण्णांचा संदेश पोहोचवण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. आणि ह्या सभेमधून ज्यावेळेस अण्णा आता बोलतील आणि बोलल्यानंतर ज्यावेळेस लोकांच्या वरती जो काय परिणाम होईल की बाबा अण्णा आंदोलन का करतायत हे लोकांना एक चांगल्या पद्धतीने समजेल. आणि हे समजल्यानंतर जे 23 तारखेला आंदोलन आहे दिल्लीला, तर त्याच्यामध्ये अण्णा दिल्लीत आंदोलन करत असताना गावोगावी कसा पाठिंबा देता येईल, आपल्याला गावोगावी आंदोलनं कशी छेडता येतील ह्याची एक प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीने माहिती झाली पाहिजे. आणि ही माहिती जोपर्यंत गावोगावी होत नाही तोपर्यंत हे आंदोलनं होणार नाही किंवा अण्णांना खऱ्या पद्धतीने पाठिंबा मिळणार नाही. तर त्यासाठी आपण या ठिकाणी फक्त एकमेव उद्देश ठेवून ही सभा घेतलेली आहे की गावोगावी ह्या 23 तारखेच्या आंदोलनाची चर्चा व्हावी. आणि ज्यावेळेस आंदोलनाला अण्णा बसतील त्यावेळेस जे 2011मध्ये आंदोलन झालं त्याची पुनरावृत्ती परत व्हावी. आणि या सरकारला ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ताकद चांगल्या पद्धतीने आपण जनता देऊ शकतो. आणि हे लोकांच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं हे आपलं एक सामाजिक कार्य म्हणा किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणा, जपून आपण ही आंदोलनाची पूर्ण तयारी करून या ठिकाणी एक आंदोलन छेडतोय. ह्याच्यामागं दुसरा उद्देश हा काही नाही आहे, फक्त अपेक्षा आहे की तरुणांनी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विचार घेऊन काम केलं पाहिजे. अन्यथा आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याच्याही पुढची परिस्थिती बिकट होऊ शकते. आणि ती मग तरुणाच्या हातातून ज्यावेळेस ती परिस्थिती निघसेल त्यावेळेस तरुणांना आत्ता जो काय आत्ता त्रास आहे याच्यापेक्षाही मोठा त्रास सहन करावा लागेल आणि त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे माझं एक आव्हान आहे, तरुणांना तरी आव्हान आहे की तरुणांनी चांगल्या पद्धतीने ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन अण्णांना चांगल्या पद्धतीचा एक हात देऊन मोठी ताकद उभी करावी. आणि पुढचं अण्णाचंच नाही तर आपलं स्वतःचं आयुष्य आपण सुफल करावं आणि चांगल्या पद्धतीचे कायदे तयार होतील आणि सुलभ असं जीवन माणसाला जगता येईल. हीच ह्या आंदोलनाची खरी पार्श्वभूमी आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. मोताळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची गेल्या 1 वर्षांपासून मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय. रुग्णालयामध्ये योग्य ती औषधं उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे रुग्णांना बाहेरून ही औषधं विकत घ्यावी लागतात. त्यामुळे औषध निर्माता हे रिक्त पद तात्काळ भरावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासनानं लाखो रुपये खर्च करून मोताळा तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली. त्यासाठी इमारत सुद्धा बांधली. त्या ठिकाणी विविध पदांची निर्मिती केली. त्यामुळे तालुक्यामधील हजारो नागरिक या रुग्णालयामध्ये उपचार घेतील अशी आशा होती. मात्र गेल्या 1 वर्षापासून या ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना याची चांगलीच किंमत मोजावी लागते. नागरिकांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागतात. मोताळा ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 1 वर्षापासून औषध निर्माता हे पद रिक्त आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये योग्य ती औषधं उपलब्ध होत नाही आहेत. औषध निर्माता हे महत्त्वाचं पद रिक्त असल्यानं या रुग्णालयामध्ये रुग्णांना योग्य ती औषधं आणि उपचार मिळत नाही आहेत. या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतोय. मात्र प्रशासन याबाबत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तात्काळ रिक्त असलेलं पद भरण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. आज मी इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये माझ्या पायाला एक लोखंडाच्या आसारीची दुखापत झाल्यामुळे मी इथं हॉस्पिटलला आलो असता
त्या TTचं इंजेक्शन हे मला बाहेरून मेडिकलहून विकत आणावं लागलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचं TTचं इंजेक्शन उपलब्ध नव्हतं. मागील 1 वर्षापासून इथं फार्मासिस्ट उपलब्ध नसल्यामुळे औषधींची आणि पेशंटलाही औषध देण्यासाठी गैरसोय होते. त्यामुळे आम्ही आमचे सिस्टर लोकांना किंवा RBSK फार्मासिस्ट आहे त्यांना इथं बसवून औषध देतो. तरी आमची एक मागणी आहे की लवकरात लवकर जर फार्मासिस्ट इथं उपलब्ध झाला तर मेडिसिनही उपलब्ध होईल, जेणेकरून पेशंटची गैरसोय होणार नाही. कारण इथं पेशंट भरपूर ओरडतात की औषधी भेटत नाही, हे नाही, पण त्यांना आम्ही काय सांगावं की फार्मासिस्ट नाही म्हणून. तर एक रिक्वेस्ट आहे आमची, फार्मासिस्ट उपलब्ध करून द्यावा. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरती मंचर या ठिकाणी असणारी अतिक्रमणं काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मंचर बसस्थानक आणि पुणे नाशिक महामार्गानं मोकळा श्वास घेतलाय. आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरती मंचर या ठिकाणी केलेली दुतर्फा अतिक्रमणं काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मंचर बसस्थानक आणि पुणे नाशिक महामार्गानं मोकळा श्वास घेतलाय. पुणे नाशिक महामार्गावरती मंचर या ठिकाणी हातगाडी व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमणं केली होती. याचा त्रास प्रवासी वर्ग, रस्त्यावरून ये-जा करणारे लोक तसेच वाहन चालकांना होत होता. ही सर्व अतिक्रमणं ग्रामपंचायत, मंचर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्र येऊन हटवल्यामुळं प्रवासी, वाहन चालक, नागरिकांकडनं या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. पुणे नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणं काढल्यानंतर रस्ता मोकळा आणि प्रशस्त झालाय. महामार्गानं आता मोकळा श्वास घेतलाय. पुन्हा अतिक्रमणं होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं भरारी पथकं नेमण्यात येणार आहेत. येथील महामार्गालगतची अतिक्रमणं धडक कारवाई करत काढण्यात आली आहेत. 12 तास चाललेल्या कारवाईमध्ये 350 अतिक्रमणं काढून टाकण्यात आली आहेत. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं पुढाकार घेतला होता. नंदकुमार पेट्रोल पंप ते जीवन मंगल कार्यालय या दरम्यानची अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्ग आता प्रशस्त वाटू लागलाय. या कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघानं ग्रामपंचायत मंचरचे अभिनंदन केलंय. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर रस्त्याच्या दुतर्फा जी काही अनधिकृत पत्रा शेड तसेच अनधिकृत फ्लेक्सचा मोठ्या प्रमाणात हे झाला होता, पेव फुटला होता. त्यामुळे ट्रॅफिकला अडचण
अपघाताच्या प्रमाणात त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दिलेल्या पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग झाली व त्यानंतर 350 लोकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक 7 मार्च रोजी जवळजवळ काही लोकांनी काढून घेतलं होतं. ठराविक लोकांचे जे काही बोर्ड वगैरे राहिले होते त्या सगळ्या प्रशासनाने संयुक्तपणे ती कारवाई केली. या कारवाईमध्ये या विभागाचे सन्माननीय प्रांतसाहेब हजर होते, सन्माननीय तहसीलदार साहेब होते, सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. तसेच मनसर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे जवळजवळ 50 कर्मचारी, तसेच मनसर पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री दस साहेब, तसेच PSI माननीय श्री गाडगे साहेबसुद्धा या कारवाईत हजर असून नागरिकांनी या कारवाईला जी साथ दिली त्याबद्दल मी नागरिकांचे संपूर्ण मनसरकरांच्या वतीनं स्वागत करतो. आणि असंच इथून पुढं अतिक्रमण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. या जो हॉटेल जीवन ते गायमुख फाटा साधारण एक 6.5 किलोमीटरच्या अंतरासाठी या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी 24 कोटी रुपये केंद्र सरकार प्रस्तावित केले. तसे 5 गावच्या बाह्यवळणाचा आतून जो रस्ता जातो त्या 5 गावासाठी काहीतरी साधारण 124 कोटी प्रस्तावित केले होते. त्यापैकी राजगुरुनगर व नारंगावसाठी 39 कोटी निधीची मान्यताही प्राप्त झाली आणि त्याच्या निविदाही निघालेल्या आहेत. तसेच लवकर मनसरच्या सुद्धा निविदा मार्गी लावून हे केले जातील. या कारवाईत या नॅशनल हायवे अथॉरिटीचे अनिल कुमार मिश्रा साहेब पण उपस्थित होते. अनिल कुमार मिश्रा साहेबांना आम्ही सांगितले जसं आम्ही अतिक्रमण काढून घेतली त्याप्रमाणे लवकरात लवकर इथं चौपदरीकरण रस्ता आपण सुरू करावा. अन्यथा या विभागाचे खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील व सर्व मनसरकरांच्या वतीनं मोठं आंदोलन छेडलं जाईल. लवकरात लवकर हे करून सर्वसामान्यांना इथं सुविधा ज्यामध्ये दोन्ही बाजूस ड्रेनेज असेल, 4 पदरीकरण रस्ता असेल, पेविंग ब्लॉक असतील, स्ट्रीट लाईट असतील, या सर्व गोष्टी शासन स्तरावरून लवकरात लवकर कराव्यात असं आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला सर्वांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मनसर ग्रामपंचायतीने जे हायवेचं अतिक्रमण शिवाय फ्लॅक्स आज काढून मंतर गावाला जो मोकळा सहज दिला त्याबद्दल आमच्या मंतर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. अतिक्रमणाच्या संदर्भात अनेक वर्ष ट्रॅफिक आणि बऱ्याचशा अडचणी मनसर गाव मोठा असल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीला वेळोवेळी नागरिकांच्या तक्रारी यायच्या आणि त्या तक्रारीचं नियोजन करून आम्ही ग्रामपंचायतीने, सरपंचांनी आणि सर्व सदस्यांनी या ठिकाणी नॅशनल हायवेवाले त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली आणि अतिक्रमण जे रस्त्या हायवेवरती अतिक्रमण झालं होतं, गावात अतिक्रमण झालं होतं, आम्ही ग्रामपंचायतीने निर्णय घेतला सर्व सदस्यांनी, सरपंचांनी. आणि 7 मार्च रोजी आम्ही सकाळी बरोबर 6:30-7 वाजता या कारवाईला 5 वाजता या कारवाईला सुरुवात केली आणि सर्व ज्यांची अतिक्रमणं होती त्यांनी ती आपण स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली आणि ग्रामपंचायतीला सहकार्य केलं. सर्वच या ठिकाणी प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, पोलीस डिपार्टमेंटचे साहेब असतील, सर्वांनी आम्हाला ग्रामपंचायतीला चांगली मदत केली आणि आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांनीसुद्धा या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भाग घेतला. आणि इथून पुढंसुद्धा जर कोणी अशाच प्रकारे जर अतिक्रमण जर केलं तर मनसर ग्रामपंचायत आणि आम्ही सर्व सदस्य इथून पुढेही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कारण का हा काही कोणाचा एकट्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण गावाचा, तालुक्याचं मोठं गाव असल्यामुळं ट्रॅफिक होते, अपघात होतात आणि लोकांना ज्यावेळेस एखादा ॲक्सिडेंट होतो ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा रस्ता उपलब्ध नसतो गावामध्ये. तेव्हा आम्ही ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आणि इथून पुढेही हा निर्णय जर कोणी अतिक्रमण जर जाणून जर केलं तर ते काढल्या ग्रामपंचायत काढून टाकेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर. साधना विद्यालयामधील
1993च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी 25 वर्षांनंतर रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला होता। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला। आपण रोजच स्नेहसंमेलन पाहतो, तसेच आज वेगळं एक स्नेहसंमेलन भरलं होतं। गेल्या 25 वर्षांनंतर 1993च्या बॅचमधील 10वीचे विद्यार्थी एकत्र आले। या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांनी आलेल्या शिक्षकांच्या पायांचं पूजन करून केली आहे। आलेल्या सर्व शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी शिक्षकांमध्ये श्रीकांत खटावकर, आदिनाथ पिसे, दिनकर गायकवाड, मुबारक मणेर, प्रकाश बुद्रुक, शरण अरणकल्ले, महादेव कांबळे, विठ्ठलराव माने, विजयकुमार शहा, राजाराम यादव, रामा शिपाई उपस्थित होते। 1993 साली 540 विद्यार्थ्यांपैकी 330 विद्यार्थी इथे उपस्थित होते, तर काही परदेशामध्ये राहणाऱ्या गैरहजर विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम पाहण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती। अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी जुन्या आठवणी, कविता आणि मनोगत यावेळी व्यक्त केले। शालेय जीवनामधील मैत्री, मस्ती केलेली धमाल, लेक्चरला दांडी मारणं, त्यासाठी शिक्षकांची बोलणी खाणं, हे सर्व अनुभव वयाच्या 25 नंतर जमून पुन्हा शेअर करणं हा देखील एक वेगळा अनोखा अनुभव असतो। याचाच प्रत्यय या माजी विद्यार्थ्यांना आलाय। गाण्याच्या तालावर नाचत जुन्या आठवणी, शिक्षकांनी मारलेले टोमणे हे शेअर करत या स्नेहसंमेलनाला मोठी रंगत आली। या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील शाळेमधील आनंद आज 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। साधना विद्यालयाची 1993ची ही सगळी मुलं गेली महिनाभर कष्ट करतायत। त्यावेळेला 540 मुलं होती आणि त्यापैकी आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ 300 मुलं हजर राहिली। त्यांच्यामध्ये एकत्र येण्याचा ओढा होता। हा कार्यक्रम एवढा संपन्न होताना अनेक विद्यार्थ्यांनी अनेकांना भेटून हसते परासते मोबाईलवर गुगलवर सर्च करून थोडी मोठी संख्या उभी राहिली। या कार्यक्रमाला येताना आम्हालाही आनंद होतो, कारण माझेही काही सहकारी शिक्षक गेली वर्ष 2 वर्ष त्यांची आमची भेट झाली नाही, पण आमच्या बंधूंना भेटवण्याचं काम आमच्या या विद्यार्थ्यांनी केलं। साधना विद्यालय आणि साधना शब्दाचाच अर्थ आहे मेहनत, प्रचंड मेहनत, परिश्रम। आणि आमच्या या 25 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, स्वतःला सिद्ध केलेलं आहे। स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीज, हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीज आज त्यांनी अंगीकारलं आहे। तो प्रत्येकजण स्वावलंबी आहे नव्हे, तो इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा सिद्ध आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामधनं कोणालाही बोगस अपंग प्रमाणपत्र पैसे घेऊन दिलं जाते, याचा भांडाफोड करण्यासाठी 2010 मध्ये अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुकीम अहमद यांच्या आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी या संदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं होतं। हे स्टिंग ऑपरेशन अयोग्य असल्याचा निर्वाळा देत नागपूर हायकोर्टानं स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या 4 गुन्हे दाखल करण्याचे बुलढाणा पोलिसांना आदेश दिलेत।
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामधनं कोणालाही बोगस अपंग प्रमाणपत्र पैसे घेऊन दिलं जातं. याचा भांडाफोड करण्यासाठी मुकीम अहमदनं अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुत्तुकृष्णन शंकर नारायण हे 70% कर्णबधीर असल्याचे अपंग प्रमाणपत्र रुग्णालयामधील वैद्यकीय डॉक्टरांकडून बनवून घेऊन त्यांचे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी मुत्तुकृष्णन यांच्या तक्रारीवरनं अपंग बोर्डमधील डॉक्टर JB राजपूत, डॉक्टर प्रदीप आवके, डॉक्टर अशोक हिवाळे आणि इतर 2 अशा 5 लोकांच्या विरोधामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या विरोधामध्ये या 3ही डॉक्टरच्या पॅनलनं नागपूर हायकोर्टामध्ये धाव घेऊन गुन्हा खारिज करण्याची विनंती केली. या प्रकरणी सुनावणी सुरू असताना हायकोर्टानं स्टिंग ऑपरेशन करणारे मुकीम अहमद, अमीर मुख्तार, मोहम्मद तौसिफ, समीर खान यांच्यावरती स्टिंग ऑपरेशन गैर असल्याचा निर्वाळा देत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. यावरून पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या 4ही लोकांवरती गुन्हा दाखल केलाय. त्यांना अटक करून कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. 2011 मध्ये अपराध क्रमांक 14/11 नुसार एक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याच्यामध्ये कलेक्टर यांचं बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र तयार केल्याच्या कारणावरून डॉक्टरांच्या पॅनेलवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच हायकोर्टाच्या आदेशाने यामध्ये स्टिंग ऑपरेशन गैरकायदेशीर ठरवून हे स्टिंग ऑपरेशन करणारे मुकीम अहमद व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टातून प्राप्त झाल्याने याबाबतचा गुन्हा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अपराध क्रमांक 130/18 कलम 420, 468, 471, 34 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री जाधव हे पोलीस स्टेशन बुलढाणा शहर हे करीत आहेत. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. अहमदनगर पारणे तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने सामने आलेत. आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. तर मोठं शक्ती प्रदर्शन करून निलेश लंके यांनी वाढदिवस साजरा केलाय. या सर्वांमुळे आता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अहमदनगर पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने सामने आले. आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये निलेश लंके यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा आरोप करण्यात आला. उद्धव ठाकरे आले असताना त्या कार्यक्रमामध्ये आमदार विजय औटी यांची गाडी माजी आमदार अनिल राठोड यांच्या पायावरती गेली. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी औटींची गाडी फोडली. याचा ठपका ठेवत निलेश लंके यांना तालुका अध्यक्षपदावरून हलवण्यात आलं. त्यानंतर निलेश लंके यांनीही वाढदिवसानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन केलं. हजारोंच्या संख्येनं तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेना आमच्या रक्तामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. त्याबरोबर जनताही माझे दैवत आहे. मला उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप लंके यांनी केलाय. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसेल यात शंका नाही. आणि बाळासाहेब हा माझा पक्ष आहे. शिवसेना ही माझ्या रक्ताच्या थेंबाची. त्यामुळे मला पक्षाची कोणी निष्ठा शिकवायची गरज नाही. अरे पद आहे तर पद नाही. अरे ज्यांना पद मिळाले त्यांचे बोर्ड लावे लागून. बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकार्य केलं पाहिजे, 20% राजकारण केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. मला उद्धव साहेबांच्या सभेसाठी मी आधी जाणं गरजेचं होतं, बरोबर आहे ना. पण मला त्या सभेपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच अडथळे होती मित्रांनो. मला ती अडथळ्याची शर्यत पार करीत जाऊस तर मला उशीर झाला. हे तुम्हाला माहित पाहिजे. शेवट तुम्ही माझे दैवत हे दैवत. ज्या पद्धतीने माझे दैवत बाळासाहेब ठाकरे त्याच पद्धतीने जनता माझी दैवत आहे. त्याला पण विचार करावा लागतो. समोर बादशाह नाही. आपला जपून ठेवा. अरे निलेश लंकेला पत्त्याचा भाव चांगला कळत होता का?
मी लहान असताना चोरून पत्त्या पण खेळायला नाही. त्याच्यामुळे कधी एक्का काढायचा आणि कधी गुल्ला टाकायचा, कधी दस्त्या टाकायचा. त्याच्यामुळे एक छोटं पाणी, हे छोटं पाणी. त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन, तुम्ही लगेच नाही, तुम्ही असे ना टेन्शन मध्ये आता ना तुम्ही लगेच एक्का वाया टाकून द्या. समोर बादशाह नाही कडे आपल्या. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. सांगलीमध्ये नूतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्रीमती विजया ताहिल रमाणी यांच्या हस्ते संपन्न झालंय. सांगलीमध्ये नूतन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्रीमती विजया ताहिल रमाणी यांच्या हस्ते पूर्ण झालंय. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, संदीप शिंदे आणि जिल्हा सत्र न्यायाधीश वीरेंद्र बिष्ट यांच्यासह जिल्ह्यामधील वकील मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. गेल्या 110 वर्षांपासून सांगलीच्या राजवाडा येथील संस्थान काळामधील इमारतीमध्ये न्यायालयीन कामकाज सुरू होतं. मात्र वाढत्या खटल्यांची संख्या आणि अपुऱ्या जागेमुळे सांगली मिरज रोडवरील विजयनगर इथे नूतन न्यायालय बांधण्याचा निर्णय घेऊन इमारतीचं काम सुरू करण्यात आलं. ही इमारत सर्व सुविधांनी आता सज्ज झाली आहे. पक्षकारपासून वकिलांच्या पर्यंत लागणाऱ्या सर्व सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आल्यात. त्याचं उद्घाटन नुकतंच पार पडलंय. या उद्घाटन प्रसंगी बोलताना उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिल रमाणी या म्हणाल्या की सुप्रशासन आणि गुणवत्तापूर्ण न्यायदान यामध्ये जिल्हा न्यायिक यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे जिल्हास्तरीय न्यायिक यंत्रणा न्यायदानाचा कणा आहे आणि सांगलीची नूतन इमारत ही न्यायिक इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरेल असा विश्वास यावेळी न्यायमूर्ती विजया ताहिल रमाणी यांनी व्यक्त केलाय. आता या नवीन इमारतीमध्ये सोमवारपासून कामकाज सुरू होणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. धामणीचे ग्रामस्थ सचिन जाधव यांचे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गेट बाहेर सलग 5व्या दिवशी उपोषण सुरूच आहे. दरम्यान 4थ्या दिवशी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार वळसे पाटील यांनी उपोषणकर्ते सचिन जाधव यांची भेट घेतली आहे आणि हे प्रकरण समजावून घेतलं. तसेच गावकऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. धामणीचे ग्रामस्थ सचिन जाधव यांचे आंबेगाव तालुका पंचायत गेटच्या बाहेर सलग 5व्या दिवशी उपोषण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. दरम्यान 4थ्या दिवशी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार वळसे पाटील यांनी उपोषणकर्ते सचिन जाधव यांची भेट घेतली आहे. धामणी ग्रामपंचायत निवडणूक 2017 मध्ये सरपंच पदासाठी निवडून आलेले सागर जाधव यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रामधील माहिती ही खोटी दिलेली आहे. तसेच मिळकत क्रमांक 311 मध्ये शौचालय आहे, मिळकतीचा तपशील चुकीचा दिलाय. प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता संबंधित अधिकारी योग्य अहवाल देत नाहीयेत. धामणी गावठाण हद्दीमधील मिळकत क्रमांक 311 ब समोर रहदारीच्या रस्त्यालगत स्वतःच्या मिळकतीची हद्द सोडून सांडपाणी तसेच मल निसारणासाठी खड्डा घेतलाय. सदर बाब गावचा नागरिक म्हणून प्रशासनाच्या निदर्शनास लेखी आणि पुराव्यासह आणून दिली आहे. याबाबत चौकशी अहवाल समाधानकारक न देता विद्यमान सरपंच यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाहीये. दरम्यान यावेळी सचिन जाधव म्हणाले की प्रशासन कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार वळसे पाटील हे उपोषणस्थळी येऊन गेल्यानंतर आता तरी जाधव यांच्या मागण्या मान्य होणार का? वळसे पाटील आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. जाधव धामणी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये गेली 15 वर्ष जो धुमाकूळ चालू आहे. प्रशासनाला डिम्म करायचं काम चालू आहे. जनतेवर दबाव आणून काम चालू आहे. कोणालाही कोणी जुमानीत नाही. गेली 20 वर्षापूर्वी धामणीचं जे नाव होतं त्यांनी ते बुलडोझर नाव पुसायचं काम चालू आहे. आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मागणी केली की बाबा हे द्या आम्हाला, ते द्या. ज्याच्यावेळी आम्ही मागणी करतो ग्रामस्थ बाबा ग्रामसभेत काय ठराव झाला आम्हाला द्या. ग्रामसभा होती 10 नाही तर 5 लोक. आम्ही इकडे तक्रार केली जिल्हा परिषद पंचायतीला, आमची दखल घेत नाहीत. गेली 3 महिने आमचा माणूस यांना पाठबळ देऊन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली. आमचा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध राग नाही. प्रशासनाने आम्हाला योग्य ती कारवाई झाल्याचं कागदपत्र द्यावीत
गेल्या 2 दिवसापूर्वी प्रशासनाने असं चुळबुळ करून पोलिस बोलवून घेतली, दवाखान्यात ते वरिष्ठ अधिकारी बोलवले, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला BP शुगर कमी झाली, आणि जेणेकरून हे उपोषण मध्येच स्थगित होऊन आमचं हसू होऊ द्या, म्हणजे ग्रामस्थाचं, आणि आम्ही जे शिरजोर आहे ते दिसलं पाहिजे. या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला आमची जी मागणी आहे अहवाल दुरुस्त करीपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. घटना घडली अशी की ज्यांनी या निवडणुकीच्या काळात गेले 2 महिन्यापूर्वी इलेक्शन झाले ग्रामपंचायतची, प्रशासनाने समोरच्या पार्टीला ग्रामपंचायतच्या आड्यावर कुठलाही शौचालय नोंद असे दाखला नाही, दिशाभूल करून काहीतरी गेली, कोटी तोडून गेली, आणि आम्ही जेव्हा मागणी केली नाही बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, समोर गेलं की सगळं चुकीचं सांगतात, कागदावर पण तसेच गोलमाल करून चालू आहे. जोपर्यंत आमची मागणी ती प्रशासनाने आम्ही जी लिखी दिली ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. केलेलं आहे त्याला या सर्व दामणी ग्रामस्थांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी असतील, मग ग्रामसेवक असू द्या, विस्तार अधिकारी असू द्या, यांचा जो मनमानी कारभार चाललेला आहे त्याला सर्वच ग्रामस्थ त्रस्त आहेत. मग ते दामणी गावातील असू द्या किंवा इतर कोणत्याही गावातील असू द्या. आज या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचे चिंतननी जे उपोषणामार्फत अहिंसा मार्गे त्यांना जे धडा शिकवण्याचं निश्चय केलेला आहे त्याला आमचा सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि आमची एकच इच्छा आहे की जे काय आहे ते खरं आम्हाला दाखले मिळावे. कारण एका अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी खोट्यावर खोटं अशी खोट्यांची शिडी चढत गेलेली आहेत आणि ते खपवून घेतलं जाणार नाही. आजपर्यंत याकडे कोणी अशी दखल दिली नाही. त्याच्यामुळे हे अधिकारी सोकावले गेलेले आणि त्या सगळ्या परिस्थितीला त्याच्यावरती वचक बसवण्यासाठी आज आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि इथून मला प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक असा संदेश द्यायचा आहे की आजपर्यंत जरी तुम्ही जे काही केलं असेल तरी इथून पुढं तुम्हाला अशा कोणत्याही कामाला किंवा असे तुमचे जे मनाजोगे चालणाऱ्या कामाला कुणीही साथ देणार नाही आहे तुम्हाला. आणि मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. मागाव तालुक्यातील विजोरा इथे प्रेमी युगलाची आत्महत्या, पोलीस तपास सुरू. उरुळी देवाची इथे भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेच्या वतीनं अण्णा हजारेंच्या जाहीर सभेचं आयोजन. मनसर ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं महामार्गालगतची अतिक्रमण धडक कारवाई करून काढली. कार्याचं होतंय मोठं कौतुक. आणि बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणावरती स्टिंग ऑपरेशन करणं पडलं महागात. मुकीन अहमदसह 3 जणांना अटक. याचबरोबर आज बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिंदास्त.